मी स्वशीला थेट आणि मुद्द्याचं बोलतो. तुमच्याकडून खऱ्या उत्तराची अपेक्षा आहे. मी खरी खरीच उत्तर देईन आणि कदाचित तेच माझ्या चांगल्यासाठी असेल. आता काय होईल ते होईल. विचारा सर. तुम्ही रडत का होतात? सांग सावे, खरं खरं सांग. सर ते मी मगाशी तुम्हाला कुणाचा तरी कॉल आला होता आणि मग तुम्ही डिस्टर्ब झालात. हो, एक मिनिट. एक मिनिट. तो नरेश तुम्हाला त्रास देत नाही ना परत? नाही नाही सर. खरं उत्तर आहे सर, खरंच. घरी काही टेन्शन? आईंना बरं आहे ना? हा सर, खरं उत्तर आहे. खरं उत्तर बोलायची गरज नाहीये, खरं बोला इतकंच. फोन कोणाचा होता? मिस वशिला, फोन कोणाचा होता? मिस वशिला, डॉक्टरांचा फोन होता सर. ते त्यांना मला त्यांना बोलायचं होतं. ते त्यांना मदर माऊली म्हणजे माझ्या आईच्या तब्येतीबद्दल ते बोलत होत. तुमच्या आईंना ब्रेन ट्यूमर आहे का? मिस वशिला, तुमच्या आईंना ब्रेन ट्यूमर आहे का? तुम्हाला कसं कळलं सर? सकाळी मी तिथे बसलो होतो तेव्हा तुमचा लॅपटॉप दिसला. त्यावर ब्रेन ट्यूमरच्या थेरपीबद्दल काहीतरी सर्च केलं होतं तुम्ही. सॉरी, म्हणजे मी मुद्दामून नाही बघितलं, चुकून लक्ष गेलं माझं तिकडे. आणि नाही म्हणजे तसंही तुम्ही डॉक्टरांशी बोलत होतात आणि नंतर लगेच तुम्ही इमोशनल झालात. मिस वशिला, साधारणपणे 2+2 = 4 मलाही करता येतं. हो सर. ते खरं तर मला तुम्हाला कधीपासून सांगायचं होतं, पण ते मला कळत नव्हतं की मी कसं सांगू तुम्हाला. मी खूप प्रयत्न करत होते. खरं तर 1 महिन्याभरापूर्वीच माझ्या आईला ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झालाय. म्हणून मी. मूर्ख आहात का तुम्ही? एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला कशी काय सांगितली नाहीत मिस वशिला? आणि मला एक सांगा, माझ्यापासून लपवण्यासारखं यामध्ये काय आहे? तुमची आई आपल्या घरी इतके दिवस राहिल्या आणि ही गोष्ट तुम्ही मला नाही सांगितलीत. ती घरी आलेली माझी मदर माऊली नव्हती. खरं उत्तर. ताबडतोब निघा, ताबडतोब निघा. नाही, नाहीतर आपण एक काम करू, आपण एकत्रच निघूयात. ओके, चला. त्या डॉक्टरांचा नंबर द्या मला, मी त्यांच्याशी बोलून घेतो. नाहीतर आपण एक काम करू, माझ्या ओळखीचं एक चांगलं हॉस्पिटल आहे, तिथे त्यांना नेऊ. डॉक्टर प्रभू म्हणून आहेत. ओके, चला. सर 1 मिनिट. सर, ट्रीटमेंट चांगली सुरू आहे. नाव काय डॉक्टरांचं? मिस वशिला, मी तुम्हाला काहीतरी विचारतोय, नाव काय डॉक्टरांचं? देशमाने, डॉक्टर देशमाने. सर, ट्रीटमेंट खूप चांगली सुरू आहे त्यांच्याकडे आणि चांगला फरक पण पडलाय मदर माऊलीच्या तब्येतीत. आणि त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की एकदा भेट फक्त. चला, ताबडतोब निघूयात. चला. सर आपण नाही निघू शकत.
का? जर तुमचे आईसाहेब माझ्या घरी हक्काने येऊन राहू शकतात तर त्यांना ब्रेन ट्यूमर झालाय कळल्यानंतर मी त्यांना भेटायला नाही जाऊ शकत मिस वशिला? नाही तसं नाही सर. मग कसं आहे? सर उद्या तुमची मीटिंग आहे पॉवर प्लॅन्टची. बरं ठीक आहे, तुम्ही जा. आणि मी हेच म्हणतो मिस वशिला, जरा स्पष्ट आणि खरं बोला. हे जर तुम्ही मला आधी सांगितलं असतं ना तर मी तुम्हाला मदत करू शकलो असतो मिस वशिला, कळतंय का? नाही ते मला वाटलं. काय तुम्हाला वाटलं की मी रजा देणार नाही तुम्हाला? जज केलं तुम्ही मला? निघा, ताबडतोब निघा. आणि ऐका, मला प्रत्येक अपडेट्स हव्यात, कळतंय? निघा, हरिअप हरिअप, निघा निघा. हो सर. काय झालं? सर यातलं आत्ता कोणालाही सांगू नका, म्हणजे कृष्णाई आणि प्रियाला तर नाहीच नाही, प्लीज. आय नो, कृष्णाईला कळलं तर तिला धक्का बसेल. मी नाही सांगणार कोणाला. जातो जा. सर आता काय? मी परवापर्यंत परत येते. का? नाही, कशासाठी? मी बोलावलं तुम्हाला? नाही मिस वशिला, तुम्ही असं समजा की तुम्हाला आत्ता या क्षणापासून मी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकतोय. ओके? निघा, गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. दादा, अरे तू सावित्री ताईला नोकरीवरून काढून टाकलंस? प्रिया, आता मी एका महत्वाच्या कामात आहे, आपण नंतर बोलूया. अरे पण तू इथे का आलीयस? ते पैसे पाहिजे होते मला म्हणून आले होते, पण सावित्री ताईचं ते बाहेर अकाउंटंट आहे कदम मॅडम म्हणून, त्यांच्याकडून पैसे घ्यावे तितके. हा रे पण दादा. प्रिया प्लीज जा. दादा मी काय प्लीज निघ. साऊ, आज अचानक दुपारचं कसं काय आलीस? मामा बोल की. मामा मला जायला सांगितलं. जायलाच सांगितलं? कुणी जायला सांगितलं आणि कुठं जायला सांगितलं? अर्जुनने मला घरी जायला सांगितलं. घरी घरी जायला सांगितलं? साऊ, काय झालंय काय? तिला कामावरून काढून टाकली? पण का माहित नाही ग, पण मी आत गेले तेव्हा अर्जुन दादा तिला सांगत होता की तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलंय आणि गेट लॉस्ट असं ओरडत होता जोर जोरात. असं म्हणाला? इतका चिडला होता? हो ग, मला तर भीतीच वाटली. आणि सावित्री ताई निघूनच गेली, माझ्याशी सुद्धा बोलली नाही. पण क्लिअरली दिसत होतं मला की ती रडलीये. मज्जा.
म्हणजे मज्जाच केली की तुमच्या सगळ्या प्लॅनची. म्हणजे कृष्णाई, अहो तुम्हाला तर तिला सून करून घ्यायचं होतं की नाही या घरची. पण आता कामावूनच काढून टाकलंय अर्जुन भाऊजींनी, तर आता कसं होणार? पण ठीक आहे कृष्णाई, कसं आहे बऱ्याचदा आपल्या मनात जे असतं ते होत नाही. आपल्याला लई वाटतं असं व्हावं पण होत काहीच नाही. आपण असं म्हणू की भैरव देवाच्या मनातच हे व्हावं असं नव्हतं. हा, जे होतं चांगल्यासाठीच होतं. आपण अर्जुन भाऊजींसाठी याहून चांगली मुलगी शोधू बघा. हा, शोधाय कशाला पाहिजे, अहो हाय की आमच्या मावस भावाची मुलगी कुमुदिनी खासबागदार, एकदम खानदानी आहे बघा, अगदी आमच्यासारखी. बोलावून घेऊ का तिला? नंदा थांब जरा. आम्ही बोलतो अर्जुनची. अरे बापरे, हे नसतंच लपडवून बसलो साऊ. मामा जर त्यानं आणखी खोलात शिरायचं ठरवलं ना तर लई खोळ होईल बघ. नशीब तो मी डॉक्टरशी बोलतो म्हणून अडून नाही बसला. मग आता काय करणार तू? आता काय करणार आहे, त्याने मला जायला सांगितले, मी जाते. तसंही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, मदर मॉलीला मला भेटायला मिळणार आहे. मामा मला ना या पलीकडे आता मी काहीच विचार नाही करते. आणि ताईला काय सांगणार? राजस्थानचं काम संपलं? मामा अरे मला नाही माहिती. मामा हे एकतर सगळं आपल्या प्लॅनच्या बाहेरच आहे. इतकं अचानक घडत गेलंय सगळं. मी निघते इकडून, मला प्रवासात काहीतरी सुचेल बघ, मी बघते. ते नाही सावे, पण एक बरं झालं बघ, ताईला लई बरं वाटेल तुला बघितल्यावर. बरेच दिवसात मी पण नाही, तू पण नाही. तू जा, मी करतो मॅनेज सगळं, काय टेन्शन घेऊ नकोस. हे घे. हा येते मी. बॅग बिग पॅक करून काय पिकनिकला चालली की काय? घरी निघालीये मदर माऊलीकडे. हो 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 हो. मला विचारावं नाही वाटलं काय? का, कशासाठी? बर बर बर. अच्छा, वाण नाही पण गुण लागलं म्हणतात तो असा काय? कोड्यात नका बोलू. कसला वाण, कसला गुण? तेच. तू आता अर्जुनचीच भाषा बोलायला लागली आहे का? कशाला, कशासाठी? पण तुम्हाला का विचारायचंय? नाही तुम्ही स्वतःहून विचारलं म्हणून सांगितलं, नाहीतर सांगितलं पण नसतं. हो, नशीब आमचं सांगा असं वाटलं. कुठंच जायचं नाही. चला आता. हो, विश्वंभर तुमच्या फरच्या टोपीच्या कापसासारखं पिंजून काढे ना. मी कधी कुठं कसं वागायचं, कुठं जायचं, कुठं नाही जायचं मला नाही सांगायचं. उगा रक्तचंदनाची काडी उघडल्यासारखं करू नका. पोलीस केस, ऍक्सिडेंट, मदर माऊली, हे सगळं सगळं माहितीये. आता इथल्या भिंतींना पण पाठ झाला असेल. हो, पण तू इथून गेल्यावर इथल्या कामांचं काय? 4 दिवसासाठी चाललीये फक्त, उगा काय. आणि जर मला जबरदस्ती केली ना तर मी सगळं खरं खरं सांगेन.
अर्जुन सरांना. वा कसं आहे सावी, त्या दिवशी मला आणि बलरामला बोलताना चोरून ऐकलं ना, आणि त्या दिवसापासून त्या शास्त्राचा आधार घेऊन आम्हाला घाबरवते का? हे? जा सांग, जा जा. आणि तू सांगूच शकत नाही, कळलं ना, कारण तू आधीच ढोले पाटलाचं नाव सांगून मोकळी झालेली आहे, आणि आता परत आमचं नाव सांगणार. कोणी स्पष्ट होईल? अर्जुन ठेवेल तुझ्यावर विश्वास? तुला माहिती ना त्याला खोटं चालत नाही, समोर सुद्धा उभा करणार नाही तो तुला. आणि समजा सांगितलं आमचं नाव, सांगितलं, याला पुरावा काय तुझ्याकडे आहे? काय पुरावा नाही ना? अरे देवा, खरंच की. आले विश्वंभरच्या मना, तिथे कुणाचे चाले ना. सावे, अरे दीपू मामा, हे म्हणतात त्यात पण पॉइंट आहे की. पण आपण असं पण सांगू शकतो की बलरामने जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून अर्जुन सरांशी खोटं बोलावं लागलं. हा सावे, ही पण शक्यता नाकारता येत नाही. नाही म्हणजे असंच होऊ शकतं. मी काय म्हणतोय, ह्यांचं पण नाव तू यात जोडू शकतेस की. कसलं लाखात एक बोललायस रे मामा. कळलं काय रे? सांगू का, त्या हल्ल्यात तुमचा पण हात होता. हे मी नव्हतो हं त्यात. हा माहिती ना मला, पण मी सांगितलेल्या गोष्टीवर अर्जुन सर विश्वास ठेवती, हे पटतंय ना? का विसरला? मी आता मिस विश्वासू झाली आहे. तेव्हा माझ्या डोक्यात जायचं नाही. पण मी सांगितलेल्या गोष्टीवर अर्जुन सर विश्वास ठेवती, हे पटतंय ना? का विसरला? मी आता मिस विश्वासू झाली आहे. नाही, मला मान्य आहे, अजून अर्जुनच्या सया घेण्या इतपत विश्वास जिंकू शकले नाहीये मी, पण मी बोललेल्यावर तो नक्कीच विश्वास ठेवू शकतो आता. आणि अर्जुन कवठेकरांचा माझ्यावर विश्वास आहे, ह्याचा पुरावा आहे. देऊ का? पुरावा? काय पुरावा आहे? असं काय करता विश्वंभर साहेब? अहो, दागिन्यांचा पत्ता तुम्हा कुणालाही न सांगता त्यानं फक्त मला सांगितलं. आता यावरनं काय ओळखायचं ते ओळखा. आणि त्यात तुमच्या बलरामला सांगा, जास्त फुलबाजावानी तडतड करायची नाही. आत्ताच प्लास्टर निघालंय, तेच दुसऱ्या पायाला लागेल म्हणून सांगा. चल मामा, येते रे. अगं अगं, हिरोईन पळून चालली का काय तुझ्या हिरो सोबत? चमकेत, हे बघ, मी आता तुला डिटेल मध्ये सांगत बसू नाही शकत, घरी चालली आहे. हे बघ दीपू मामा सगळं डिटेल्स तुला सांगेल, तू हवं तर त्याला विचार, आणि कोणी काही विचारलं ना तर त्याला पण सांग, त्याला माहितीये सगळं. हा, मी निघते. अगं घरी मी पण आले असते ना. अरे ओके, तुला पण तुझ्या मधुरमावलीला भेटायचं असेल, चमके माझ्या डोक्यातच नाही आलं बघ. चलतीस का? नाही नको, काही गडबड असल्याशिवाय तू अशी नाही वागणार माझ्यासोबत. थांबते मी मामासोबत. अर्रम थर्रम रुतला काटा, तुझ्या माझ्या वेगळा वाटा. तू त्या
कृष्णांना भेटून नाही का जाणार? नाही नको, ते इमोशनल पाकातला गुलाबजाम व्हायची अजिबात इच्छा नाही बघ आता. अर्रम थर्रम रुतला काटा, तुझ्या माझ्या वेगळा वाट. तू त्या मग कृष्णांना भेटून नाही का जाणार? नाही नको, ते इमोशनल पाकातला गुलाबजाम व्हायची अजिबात इच्छा नाही बघ आता. निघू स्टेशन पर्यंत? चमके. बरं बाई, नाही येत नाही येत, पण काकीला विचारलं म्हणून सांग. नाही नाही नाही, नको नको नको, मला माहितीये तू घरी गेल्यावरती तुलाच धारीवर धरणार आहे. पण एक काम करते का? घरून काही आणायचंय का? हो, मावशीच्या शिव्या तेवढा रेकॉर्ड करून आण माझ्यासाठी.